हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ असणार आहे आपला रिव्ह्यूविषयी. सो रात्रीचे समथिंग 2:30 वाजलेले आहेत आणि तेव्हा मी हा व्हिडिओ शूट करते. बिकॉज ऑफ एवढ्या घाईत आणि एवढ्या लवकर व्हिडिओ शूट करायचं रिझन एकच आहे की मी जे काही मागवलेलं आहे तर त्याचा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे. आणि त्यात आणखीन एक प्रॉब्लेम झालेला आहे, तो म्हणजे माझी रिंग लाईट, जी या साईडला थोडंसं फेसवर माझ्या लाईट दिसत आहे, ते मी असंच अटॅच केलं आहे. बट जस्ट आता मी मोबाईल लावला आणि ते आय डोंट नो वाय, बट त्याला काय झालेलं आहे, सडनली त्याचा स्क्रू निघाला आणि ते तिकडनं ब्रेकडाऊन झालं आणि माझा मोबाईल सारखा पडतो. यामध्ये माझा अर्धा तास गेला ते सेट करेपर्यंत. पण फॉरगेट इट. सो आता मी काहीतरी एक जुगाड लावला आहे आणि तुम्हाला मी दिसत असेल थोडंसं वेगळा बॅकग्राऊंड, कारण मी खाली बसलेली आहे आत्ता. सो येस, असं खाली बसून फरशीवर बसून मी शूट करते. ते असं मागे लावलं आहे मी आणि त्यावर एक मोबाईल ठेवला आहे आणि शूट करते. सो येस, फॉरगेट इट ऑल. आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ना. तुम्हाला छान छान रिव्ह्यू बघायला भेटणार आहे. कारण मी काय मागवलं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, आम्ही साडी शॉपिंग करायला गेलेलो. सो मी तुम्हाला बोललेली की माझ्या दादाचं लग्न आहे, ओंकार दादाचं लग्न आहे, त्यासाठी आम्ही साडी शॉपिंग करायला गेलेलो. सो माझी शॉपिंग बाकी होती आणि ती मी असं मार्केटमध्ये जाऊन वगैरे मला टाईम नाही आहे ते करण्यासाठी, बिकॉज ऑफ स्टडी, जॉब अँड ऑल, त्यामुळे. सो मी काय विचार केला की मी ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करू. सो मी खूप सारे ॲप सर्च केले, जसं काय म्हणजे खूप साऱ्या ॲपवरच मी सर्च केलं की मी काय ड्रेस घेऊ किंवा साडी घेऊ. यासाठी मिशो, मिंत्रा, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा सगळ्या वेबसाईटवर मी जाऊन बघितलं की काय घेता येईल. साड्या तर मोस्ट ऑफ आहेत भरपूर आणि मी भरपूर ओकेजनला घातल्या आहेत आणि लग्नाला पण मी साडीच वेअर करेन, जी माझ्याकडे ऑलरेडी आहे. बट लग्नाच्या एक दिवस आधी, म्हणजेच समथिंग 15 तारीखला लग्न आहे आणि 14 तारीखला मेहंदी, हळदी, त्यानंतर चुडा भरणे, हे सगळा संगीत, हा सगळा जो हे आहे कार्यक्रम आहे तो एकाच दिवशी होणार आहे. सो त्यासाठी काहीतरी स्पेशल व्हायला पाहिजे आणि मी एक डान्सही करणार आहे, तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो त्यासाठी मी काय वेअर करू असं, आणि त्या दिवशी थीम अशी आहे की जस्ट ग्रीन कलर आणि येल्लो कलर अशी थीम असणार आहे. तर तुम्हाला त्याच्या रिलेटेड कपडे घालायचे आहेत. एक तर तुम्ही येल्लो घालू शकता, एक तर तुम्ही ग्रीन घालू शकता, किंवा येल्लो ग्रीन असे बोथ तुम्ही करू शकता. बिकॉज ऑफ मेहंदी ही एकाच दिवशी आहे आणि हल्दी ही एकाच दिवशी आहे. सो त्यासाठी हे सगळं होतं. तर माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की मी जो काही ड्रेस किंवा साडी घेईन किंवा एखादा आउटफिट घेईन फंक्शनसाठी, तर तो येल्लो आणि ग्रीन असा मिक्स असला पाहिजे असं मी ठरवलं होतं. सो मी खूप सर्च केलं आणि त्यामध्ये माझं असं डोक्यात एक होतं की जो साऊथ इंडियन साडी असते किंवा साऊथ इंडियन लेहंगा असतो, सो तो मी खूप दिवसापासून बघितला होता. बट असं स्पेसिफिक ओकेजन काही त्यासाठी येत नव्हतं की मी वेअर करेन किंवा बाय करून घालेन. सो आता ओकेजन पण आहे आणि दादाचं लग्न पण आहे. सो मी त्यासाठी तो ऑर्डर केलेला आहे आणि मी 2 ऑर्डर केले आहेत. बिकॉज ऑफ सगळं म्हणजे डिझाईन किंवा ॲज अ क्वालिटी मला बघायची होती. प्रायझिंग दोघांची सेमच आहे, फक्त 4 to 5 रुपीजचा डिफरन्स आहे इकडे तिकडे. नाहीतर तुम्ही बघू शकता की प्राईस दोघांची सेम आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन दोघांची. तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही घेऊ शकता, पण मी दोघांपैकी एकच ठेवणार आहे, दुसरा मी रिटर्न करणार आहे. मी दोन्ही पण तुम्हाला दाखवते, त्यात काय मायनस पॉईंट आहेत आणि काय प्लस पॉईंट आहे ते पण मी सांगणार आहे. म्हणजे तुम्हालाही जर लग्नासाठी शॉपिंग करायची असेल, मेहंदी सोहळ्यासाठी शॉपिंग करायची असेल, हळदीसाठी शॉपिंग करायची असेल, तर तुम्हीही ते आवर्जून घेऊ शकता माझ्या रिव्ह्यूनुसार. मी माझे रिव्ह्यू तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो व्हिडिओला सुरुवात करूया, चला. आता मी सांगत आहे, मी दोन्हीही लेहंगे किंवा दोन्हीही साडी टाईप, साऊथ इंडियन साडी टाईप लेहंगे आहेत, ते सेमी स्टिच आहेत आणि ते मी मागवलेले आहेत
फ्लिपकार्टवरून. दोन्हीही मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे. सो मी जो फर्स्ट ऑर्डर केलेला तो मी आता दाखवते आणि त्यामध्ये काय मायनस पॉईंट मला वाटले, त्यामुळे मी सेकंड ऑर्डर केलेला आहे. सो तेही मी सांगते. आणि दोघांचीही जी क्वालिटी आहे ती थोडीफार 19-20 आहे, पण मला जास्त फर्स्ट वन नाही आवडला. आणि दोघांच्या ज्या स्टोअर्स आहेत, ज्या स्टोअरवरून मी मागवलं तिकडे स्टोअर दिसतं खाली आपण ऑर्डर केल्यानंतर. सो सेम स्टोअर आहेत, बट त्याची क्वालिटी, डिझाईन हे दोघांचंही डिफरंट आहे. पण त्यांचं सध्या ऑफर चालू असल्यामुळे जास्त प्राइसिंगमध्ये डिफरन्स नाही आहे. सो आपण व्हिडिओ चालू करूया. सो हा आहे, हे तुम्ही बघू शकता फ्लिपकार्टचा आहे. आणि हा मी थोडं मागे जाते बिकॉज तुम्हाला कळणार नाही. हा फ्लिपकार्टचा आहे, हे मी ओपन केलं तुम्ही बघू शकता. सो हा फर्स्ट वन आहे जे ग्रीन आणि येल्लोमध्ये तुम्हाला दिसत आहे. सो आपण ओपन करूया. सो येस, सो हा असा काही आहे, तुम्ही बघू शकता. दिसायला किती मस्त आणि व्हायब्रंट कलर आहे. बघू शकता एखादी जी साडी असते आपली ती घेतल्यावरही अशीच दिसेल. सो हा असा लेहंगा आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसत असेल, मी थोडं मागे जाऊन दाखवते तुम्हाला. सो हा लेहंग्याचा कापड आहे, हे बघू शकता किती किनारपट्टी आहे त्याची. सो बघू शकता ही त्याची किनार आहे लांब. सो हे बेसिकली साऊथ इंडियन साड्या ज्या असतात गोल्डनमध्ये आणि वरती त्यांचा प्लेन कलर असतो त्यामध्ये आहे. आणि सिल्क पॅटर्न आहे हे पूर्ण. पण हे मला थोडंफार नाही आवडलं बिकॉज कलर तर खूपच छान आहे. कारण मी जसं ठरवलं होतं की ग्रीन आणि येल्लोमध्ये होईल तसं, पण हे गोल्डन खूप होऊन जातं त्यामुळे तो मला फारसा आवडला नाही. आणि त्याचा कपडाही तुम्ही बघू शकता की एकदम म्हणजे कसा आहे, किती पातळ आहे. आता मी हातात घेऊनच असं दाखवते किती हलका आहे कापड. सो हे बघू शकता तुम्ही किती हलकं कापड आहे हे. आणि हे थोडं सी थ्रू पण होऊन जाईल असं मला वाटतं. तर ह्याला आपल्याला आय थिंक कॅन स्कर्ट वगैरे घालावं लागेल, त्यानंतर हे प्रॉपर होईल. आणि प्रॉपर असा फ्लोर असतो असा पूर्ण तसा येईल असं मला वाटतं. सो हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा आलेला आहे घागऱ्याचा कपडा. सो हा पण साईडला ठेवूया. आणि हा एक ब्लाऊज पीस आलेला आहे त्याच्यावर, तो पण सेम पॅटर्न आहे, सेम काही चेंजेस नाही आहे. माझी अपेक्षा अशी होती की घागरा जर तुमचा प्लेन येतो आहे तर तुमचं ब्लाऊज थोडं हेवी आलं पाहिजे, म्हणजे हेवी वर्क असेल किंवा थोडं जास्त असं सेम पॅटर्नमध्ये आलं तर ते एवढं व्हायब्रंट किंवा वेगळं दिसत नाही असं होतं. तर ते त्यांनी ब्लाऊज पीस काही दाखवलं नव्हतं त्यामध्ये की नक्की कसं येईल. सो हे प्लेनच ब्लाऊज पीस आलेलं आहे आणि सेम कपडा आहे, तुम्ही बघू शकता. याला पण सगळं लावावं लागणार, अस्तर अँड ऑल प्रॉपर करून ते आपल्याला स्टिच करावं लागेल. हे बघू शकता. आता अजून एक सॉरी, मी स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये सेमी स्टिच बोलले, पण हा सेमी स्टिच नाही आहे, हा अनस्टिच आहे पूर्ण. सो तुम्ही बघू शकता सेमी स्टिच पण भेटतात, बट ते पण थोडेफार तसेच असतात. आपल्याला कॅन घालावा लागतो खाली, घागऱ्याखाली. सो त्यानंतर ते असे दिसतात फुललेले. सो हे बघू शकता, हे पण असंच आहे, हे बघा. आणि ही समथिंग अशी एक साडीही भेटते जी समथिंग 400-500 रुपीजपर्यंत आपल्याला बाजारात भेटून जाते. अशी साडी असते, तुम्ही बघितली असेल कदाचित वेगवेगळ्या कलरमध्ये. सो सेम पॅटर्न मला वाटलं, मला काय एवढं एलिगंट किंवा काय वाटलं नाही. फक्त हा कलर जो आहे तो तुम्ही बघू शकता किती वेगळा आणि असा व्हायब्रंट, म्हणजे येल्लो जो असतो हल्दीसाठी स्पेशली येल्लो असतो, सो तसा हा कलर आहे. त्यामुळे मी घेतला होता. आणि त्यांनी असं चित्रामध्येही, मी इकडे साईडला दाखवेन तुम्हाला, त्याने म्हणजे असं फोटोमध्ये इमेजमध्ये दाखवलं होतं की किती भारी तो दिसत आहे आणि मस्त. पण मला तसा काय तो रिसीव झाला नाही. सो म्हणून हा मी ठेवला साईडला. त्यानंतर मी स्पेसिफिक म्हणजे मला या लेहंग्याबद्दल आवडलेलं ते म्हणजे ओढणी. कारण ही ओढणी तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. कारण ओढण्या या अशा असतात ना, ओढणी असं नाही म्हणता येणार, हा घागऱ्यावरची ओढणीच म्हणता येईल. किंवा तुम्ही असा साईडला जो पदर घेता साऊथ इंडियन लुक करताना, साऊथ इंडियन साडी वेअर करताना,
सो त्यासाठी. आणि हा कपडा एकदम मस्त आहे, जॉर्जेट टाईप कपडा आहे हा. आणि तो एकदम असा बसून जातो, म्हणजे असा फुलत नाही. नाही तर काय काय ओढण्या कशा असतात, स्पेशली साऊथ इंडियन लेहंग्यामधल्या ज्या ओढण्या असतात त्या थोड्या अशा फुलणाऱ्या असतात. आणि आपण एखादा डान्स केला किंवा डान्स घेतला तर त्यामध्ये कसं एकदम असं आपल्याला म्हणजे असं प्रॉपर ड्रेस असेल जो बसणारा असेल आपल्या अंगाबरोबर, तो खूप छान वाटतो. सो त्यामुळे ही तुम्ही बघू शकता, ही अशी ओढणी आहे, ही एवढी भारी आहे. आता ही मी घेतली का हे बघा. आणि ह्याला अशी डिझाईनही खूप मस्त होती आणि खूप छान वाटेल जेव्हा मी हे वेअर करेन. खूप छान वाटेल, म्हणजे प्लेन लेहंगा आणि त्यावर ही ओढणी. आणि हे असं काहीसं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे कलर. आणि मेहंदीला जाणारा कलर आहे. ओढणी खूपच छान होती, म्हणजे काही माझी कंप्लेंटच नाही आहे ओढणीबद्दल. आणि हे तुम्ही बघू शकता असं एक एक बुट्टीचं वर्क केलेलं आहे ओढणीवर. साईडला तुम्हाला दिसत असेल, ते पण एकदम छान दिसतं. म्हणजे हा असा लेहंगा होता, म्हणजे हा असा कपडा होता त्याचा. आणि ही अशी ओढणी, सेम कपडा घागऱ्यालाही होता. सो हे तुम्ही बघू शकता असं मॅच तर होत आहे पूर्ण. जसं जरा मी ओपन करून दाखवते तुम्हाला. सो हे तुम्ही असं बघितलं आणि हे असं, हे तुम्ही बघू शकता असं खूप म्हणजे युनिक कलर आणि खूप असा फंक्शनला, म्हणजे हल्दी फंक्शनला मॅच होणारा असं होतं हे. बट ते मला क्वालिटी खूपच लो वाटली. म्हणजे जी प्राईस त्यांनी घेतली, आता फर्स्ट ऑफ ऑल मी प्राईस दोघांची प्राईस मी सांगून टाकते. एक होता 794, म्हणजे जो मी आत्ता सेकंड टाईम ऑर्डर केला तो होता 794 रुपीजपर्यंत. आणि जो फर्स्ट वन जो हा मी ऑर्डर केला होता तो होता समथिंग 784. म्हणजे जास्तीत जास्त 10-12 रुपयांचा फरक होता, जास्त काही नव्हतं. आणि सेमच होतं म्हणजे ॲज अ प्राईजमध्ये. तर मी असा विचार केला की ही जर अशी क्वालिटी असेल, म्हणजे जी जाणारच नाही आहे, जर आपण ह्याचा घागरा शिवला तर तो म्हणजे प्रॉपर नाही. आणि हे त्याचं बघू शकता हे कसं धागे हे हे ऑब्व्हियसली निघतात सगळ्याच ह्याचे घागऱ्यांचे, म्हणजे जे आपल्याला कपडे रिसीव होतात. पण हे एवढं पण नसतं की हे पूर्ण, हे तुम्ही बघू शकता इकडे खाली, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते, हे तुम्हालाही घेताना कळेल. हे इकडचं थोडंसं शिलाई निघालेली आहे, स्टिच जे होतं ते निघालेले आहेत. हे बघू शकता कसं आहे ते. हे इकडे पण हे बघा, हे असं मी स्वतः हाताने काढलेलं नाही आहे. नाही तर तुम्ही म्हणाल की हाताने काढून दाखवते. हे आधीपासून आहे. आणि त्यामुळे काय होतं हे तुम्ही बघा. आता हे जर असं माझा हात लागला, खेचलं, तर ही एक लाईन आली आहे, बघू शकता तुम्ही इकडे. तर ती लाईन पूर्ण येते. आणि हे तुम्हाला माहिती असेल की एखादा कपडा असा उसवला की ते खेचल्यानंतर ते कसं असं पूर्ण स्टिचेस निघत जातात. हे तसं थोडंफार होतं आहे. आणि ते नाही झालं पाहिजे, कारण हे कुठेही लागलं, समजा मी डान्स करते किंवा काय, हे कुठेही लागलं आणि ह्याचा आवाज पण येतो. एकदम एकदम बारीक पातळ कपडा आहे, म्हणजे कुठेही लागला किंवा काय झालं तर याचे स्टिचेस आहेत, धागे आहेत, पट्टापट निघणार आहेत. हे बघा, पट्टापट. काही म्हणजे हेच नाही आहे त्याच्यात. एखादं नॉर्मल ब्लाऊज पीस असतो तसा आहे हा प्लेन ब्लाऊज पीस, जो आपल्याला बाहेर 60-50 रुपीजला भेटून जातो, सेम तशातलं कापड आहे. त्यामुळे हे मी रिजेक्ट केलं. मी म्हटलं की हे नाही होणार. आणि तुम्हाला सांगायचं असं की आत्ता एका आठवड्यावर लग्न आलेलं आहे, एका आठवड्यावर हळदी संगीत हा सगळा समारंभ आहे. आणि मी जस्ट अजून घागरेच मागवते. मी काही स्टिच करायला टाकलेलं नाही, काहीच प्लॅन नाही आहे. प्लस सगळ्यांनी डान्स आणि ऑल सगळं हे केलेलं आहे, डिसाईड केलेलं आहे. माझी काहीच तयारी झालेली नाही आहे. सो येस, मी ही तयारी करेन आता चालू. सो बघू आपण पुढे. सो आता दुसरावाला घागरा आपण आता बघत आहोत. हा आहे दुसरा लेहंगा जो मी ऑर्डर केला होता. हा थोडा हेवी आहे.
आणि खरं सांगायचं झालं तर मी हा आधी बघितला होता, दोन्ही माझ्या विशलिस्टमध्ये मी टाकून ठेवले होते, कारण सेम कलर आणि सेम डिझाईन आणि सेम स्टोअरमधून येणार होतं, दोन्ही टाकलेले होते. पण माझं असं होतं की जरा प्लेन आणि हे छान वाटतं म्हणून आपण प्लेन ऑर्डर करूया. सो म्हणून मी फर्स्ट वन ऑर्डर केला होता, पण सो डिसअपॉइंटेड की तो नाही वर्क झाला आहे थोडा पण. सो येस, हा सेकंड आहे जो मी आता दाखवते. ओपन करूया आपण, आणि ह्याची डिलिव्हरी आजच झालेली आहे. सो मी काढून दाखवते तुम्हाला. सो हा बघू शकता तुम्ही, हा आहे सेकंड, आणि हा पण येल्लोच कलर आहे आणि ग्रीन अशी बॉर्डर आहे. पण माझं असं होतं की थोडं प्लेन छान वाटेल ना, म्हणून मी हा ऑर्डर केला नव्हता आधी. पण आता मला असं झालं की हा ऑर्डर केला असता तर एवढा वेळ गेला नसता, मी आता स्टिचला टाकलं असतं हे सगळं. बट इट्स ओके, बघूया, होप सो काय होते. सो आहे सेकंड वन. सो हे वर्क तुम्ही बघू शकता, पूर्ण जसं साडीला आपल्या वर्क असतं प्रॉपर तसं वर्क केलेलं आहे. आणि जसं साऊथ इंडियन जे साडीज असतात, साऊथ इंडियन कपडे असतात, सो त्यासारखं हे असं पूर्ण वर्क आहे बघा गोल्डनचं. आणि ह्याची बॉर्डर तुम्ही बघू शकता, या घागऱ्याची बॉर्डर किती लांब आहे, ही लेंथ तुम्ही बघू शकता. आणि असंच असतं बहुतेक साऊथ इंडियन जे असतात घागरे त्यांना असंच असतं. सो हे बघू शकता तुम्ही, हे एक छान वाटते. आणि ह्यावर आतमध्ये पण बघा कसं वर्क केलेलं आहे, एम्ब्रॉयडरी टाईप वर्क केलेलं आहे. हे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, मी जवळून दाखवते. हे बघू शकते, इकडे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं, ते पण खूप छान दिसणार आहे जेव्हा तुम्ही स्टिच करता. सो यामध्ये कागद आहे, तुम्ही आधी काढून घेते कारण त्याचा आवाज खूप येतो. सो हा असा आहे, आणि याचं कापड तुम्ही बघू शकता किती हेवी आहे. आणि हे बघू शकता इकडे, जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं तो किती पातळ कपडा होता, आणि हा तुम्ही बघू शकता. आणि याचे धागेही नाही निघत आहेत, म्हणजे सगळं प्रॉपर आहे. त्याचे धागेही किती निघत होते, स्टिचेसही निघालेल्या होत्या कुठे कुठे. सो हा तसा नाही आहे. सो हा बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे, आणि हा पण छान दिसणार आहे मला. सो येस, हा असा खूप मस्त आणि व्हायब्रंट कलर आहे, त्यावर डिझाईन पण खूप छान आहे. आता हे मी घागऱ्याचं कापड तुम्हाला दाखवलं आहे, आता मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते. ह्याचा ब्लाऊज पीस तर ओ माय गॉड, म्हणजे मी जेव्हा बघितला होता तेव्हाच मला खूप आवडला होता. बट काय डोक्यात त्याला काय माहिती, मी हा प्लेन घेऊन टाकला आणि तो मी जस्ट विशलिस्टमध्येच ठेवला होता. सो मी दाखवते तुम्हाला. हे असं थोडंसं कापड आहे, याचं रफ आहे थोडंसं, ह्याला समथिंग नायलॉन असं मिक्स आहे यामध्ये. नायलॉन आणि कॉटन जो मिक्स असतो कपडा, तो कसा आपल्याला वाटेल सो तसा आहे, म्हणजे वाटेल म्हणजे सेम तोच कापड आहे, नायलॉन आणि कॉटन मिक्स. सो हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते, थोडं परत मागे जाते मी. सो हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते, थोडं जवळून दाखवते. हे पूर्ण वर्क एम्ब्रॉयडरीचं आहे, निघणारं नाही आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त पाना फुलांचं असं वर्क केलेलं आहे. आणि हा असा गळा आहे, ह्याच्यावरती पण आहे असं, तो असा पूर्ण तुम्हाला फ्लावरचा असा गळा येणार आहे. आणि हे वर्क तुम्ही बघू शकता, असं मस्त वाटणार आहे. आणि हे खालीही दिलेलं आहे, म्हणजे ज्यांना कोणाला सिवलेस वेअर करायचं असेल किंवा सिवलेस स्टिच करून घ्यायचं असेल ब्लाऊज, तर तुम्ही असं सिवलेसही करू शकता. हे त्यासाठी दिलेलं आहे पूर्ण पॅटर्न. जर तुम्हाला हात लावायचे असेल आणि बेसिकली तुम्हाला माहीत असेल की म्हणजे अशा डिझाईनचे जे कापड असतात किंवा अशा डिझाईनचे जे ब्लाऊज असतात ते फुल लेंथमध्येच खूप चांगले वाटतात. फुल म्हणजे एवढं तेच खूप छान वाटतात, कारण हे डिझाईन पूर्ण अशी भरलेली दिसते हातावर, ते खूप छान वाटून जातं. तर हे त्यासाठी दिलेलं आहे की तुम्हाला लांब हात ठेवायचे असतील किंवा 3/4 हात असे ठेवायचे असतील तर हे तुम्ही यूज करू शकता स्टिच करताना. त्यासाठी हा तुम्हाला दिलेला आहे ब्लाऊज पीस. सो हा ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे. हा मला एवढा आवडलेला आहे, खूपच आवडलेला आहे. सो असा हा ब्लाऊज पीस आहे याचा, खूपच छान, म्हणजे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज थोडं पण नाही आहे या लेहंग्यामध्ये.
आणि सेम जसं मी मगाशी म्हटलं की ओढणी ही खूप छानच असते आणि ही ओढणी सेमच आहे. तुम्ही बघू शकता मगाशी मी दाखवली होती ती ओढणी आणि हे कापड सेमच आहे. जॉर्जेट मटेरियल आहे आणि स्मूथ असं वेअर केल्यानंतर आपल्याला असं हे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. हे असं म्हणजे पूर्ण बसून जाणार आहे ओढणी आणि या ओढणीची ही डिझाईन तुम्ही बघू शकता. जवळून दाखवते आहे. हे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे. हे निघणारं नाही आहे. हे बघू शकता तुम्ही. जसं आपली एम्ब्रॉयडरी साडी असते सेम तसं वर्क आहे. त्यामुळे हे निघणार नाही आहे. एम्ब्रॉयडरी वर्क असल्यामुळे बिनधास्त तुम्ही हे घेऊ शकता. दोन्ही घागरे जर तुम्हाला तो आवडला असेल, कारण तो प्लेन आहे बट थोडं लो क्वालिटी कापड आहे, त्यामुळे तुम्ही तो बाय करू नका असं मी सांगेन. आणि हा घ्या बिकॉज ह्याची क्वालिटी इट्स ऑसम. आणि हे बघू शकता तुम्ही त्याचं ब्लाऊजही कसं आलेलं आहे. आता हे ब्लाऊज आणि ते ब्लाऊज मी कंपॅरिझन करून दाखवलं तर तुम्हाला कळेलच आणि तुम्ही व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बघितलंच असेल की किती डिफर आहे दोन्ही क्वालिटीमध्ये. सो ही अशी ओढणी आहे याची, पण किती मस्त आहे, मुलायम आणि नरम, सॉफ्ट. सो आता मी दोन्हीही तुम्हाला दाखवते आहे. दोन्हीही घागरे दाखवते आता मी. तुम्ही मग त्याचं कंपॅरिझन करू शकता की तुम्हाला काय वेअर करायचं किंवा काय घ्यायचं आहे. मी माझे रिव्ह्यूज तुम्हाला सांगितले जे मला रिसीव झालं आहे. सो हे असं प्रॉपर मला गुंडाळताही येत नाही आहे कारण एवढा हा कापड. आता हा कापड तुम्ही बघू शकता, जवळून दाखवते. डिझाईनवाला आणि पूर्ण बसणारा असा. आणि हा एक कपडा, हा आता असं नाही आहे की मी असंच गुंडाळला आहे म्हणून, बट हा तुम्ही बघू शकता कारण हा बसतच नाही आहे, पूर्ण असा हे होऊन जातो आहे. या दोघांमध्ये तुम्ही बघू शकता, बघायला गेलं तर दोघांचेही कलर तसं सेमच आहेत. हा थोडा ग्रीनिशकडे जातो कारण ह्याचं डिझाईन तसं आहे, डिझाईन त्यावर केलेलं आहे म्हणून थोडा ग्रीनमध्ये वाटतो तो, बट तो येल्लोच आहे, येल्लो कलरच आहे, येल्लो आणि ग्रीन बॉर्डरमध्ये आहे. आणि तुम्ही मेहंदीसाठी करत असाल तर ह्याला गोल्डन खूप आहे, फक्त हे खाली ग्रीन थोडंसं दिलेलं आहे त्यांनी, बाकी ग्रीनचं वर्क याला काहीच नाही आहे. जर दुपट्टा आणि ओढणी सोडली तर ग्रीनचं वर्क यावर काहीही नाही आहे. येल्लो थोडा व्हायब्रंट आहे. जर तुम्हाला हवा असेल प्लेन येल्लो आणि असं सुदिंग असं कापड तर तुम्ही घेऊ शकता, पण क्वालिटी इज व्हेरी लो. आणि हा दुसरा आहे ज्यामध्ये ग्रीनचं वर्क तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. सो ह्या दोघांचंही कंपॅरिझन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो तुम्ही या दोघांपैकी कोणताही ऑर्डर करू शकता. मी माझा रिव्ह्यू तुम्हाला सांगितलेला आहे. सो आत्ता या दोघांचे ब्लाऊज बघूया आपण, जसं मगाशी बघितले पण ॲज अ कंपॅरिझन करून मी आता तुम्हाला दाखवत आहे. सो याचं हे असं ब्लाऊज आहे जे मी दाखवलं, पूर्ण ग्रीनमध्ये आहे आणि त्यावर येल्लोची डिझाईन केलेली आहे पाना फुलांची. आणि हा दुसरा आहे जो मी आधी दाखवला होता, ह्याला पूर्ण असं गोल्डनची लांब पट्टी तुम्हाला येणार आहे प्लेनवाली, आणि हा येल्लो कलर आहे. सो तुम्ही बघू शकता हे असं येणार आहे. हे दोघांचे ब्लाऊज आहेत जे मी तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवलेलं आहे. आणि दोघांच्या ओढण्या ह्या बेसिकली सेमच आहेत ज्या मी मगाशी दाखवल्या होत्या, तरी आता पुन्हा मी दाखवत आहे तुम्हाला. आता ही याची ओढणी आहे आणि ही याची ओढणी आहे. तुम्ही बघू शकता काहीच डिफरन्स नाही आहे दोघांमध्ये, कलरही सेम आहे. असं नाही आहे की याला शाईन जास्त आहे, याला शाईन कमी आहे, याला शाईन जास्त आहे, याला शाईन कमी आहे. दोन्हीही सेम आहेत, दोन्हीही जॉर्जेट मटेरियल आहेत, फक्त डिझाईनचा फरक आहे. ही डिझाईन ही तुम्हाला अशी दिसत आहे आणि ही डिझाईन ही तुम्हाला अशी आहे, म्हणजे थोडीशी ह्याची पानं अशी बाहेर आलेली आहेत आणि ही अशी डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. सो एवढाच डिफरन्स आहे. बाकी बुट्टीही सेम आहे याच्यावर आणि याच्यावरही बुट्टी सेम आहे, जास्त काही डिफरन्स नाही आहे. सो हेही दोन्ही सेम आहे. सो येस, हा पूर्ण व्हिडिओ होता रिव्ह्यूबद्दलचा, जे मी घागरे ऑनलाईन ऑर्डर केले होते फ्लिपकार्टवरून. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी ह्या दोघांचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन, जे ॲज अ मला ज्या प्राईजला हे भेटलेलं आहे. सो तुम्हालाही याच प्राईजला भेटेल, याचं काही शाश्वती नाही आहे, म्हणजे काही डिफर होऊ शकतं, वर खाली होऊ शकतं, पण जास्त होणार नाही आहे. म्हणजे जर मला 790 किंवा 780ला जर हे घागरे भेटले आहेत तर तुम्हाला ते 1000 किंवा 1500 एवढा मोठा गॅप आणि एवढा मोठा डिफर नाही पडणार आहे.
बट 800 रुपयामध्ये असा जस्ट 20 रुपयाचा 10 रुपयाचा असा तुम्हाला डिफरन्स बघायला भेटेल, बाकी काही नाही. नाही तर तुम्ही म्हणाल की मी 794ला ऑर्डर केला होता तर मला तो आता वेगळा दिसत आहे, 810 दिसत आहे, 800 दिसत आहे. तर तेवढा तो फरक पडणार बिकॉज ऑफ मी जेव्हा ऑर्डर केला होता तेव्हा काही ऑफर रन होत होत्या. सो त्यामुळे 10-20 रुपयांचा फरक तिकडे दिसून जातो आपल्याला. त्यात काही एवढा डिफरन्स नाही आहे. तुम्ही असं कुठलाही घागरा वेअर करायला गेलात किंवा कुठलाही घागरा बाहेर घ्यायला गेलात किंवा ऑनलाईन ऑर्डर करायला गेलात तर मॅक्झिमम तुम्हाला 700 to 800 रुपीजपर्यंत तुम्हाला घ्यावाच लागतो. तरच तुम्हाला ते प्रॉपर डिझाईन, कापड, तुम्हाला पाहिजे तसा कलर आणि तुम्हाला पाहिजे तशी क्वालिटी भेटते घागऱ्यांमध्ये किंवा लेहंग्यांमध्ये जे अनस्टिच असतात किंवा सेमी स्टिच असतात, या दोघांमध्येही. सो एवढं तुम्हाला प्राइजिंगचं हे करावंच लागेल आणि त्यानंतर ते स्टिच करण्यासाठी आपल्याला समथिंग 500 to 600 रुपीज स्पेंड होतात. आता मी तुम्हाला हेही सांगणार आहे की हा स्टिच झाल्यानंतर मला टोटल जो लेहंगा आहे किंवा टोटल घागरा आहे तो मला कितीला बसलेला आहे किंवा कितीला माझं पूर्ण सगळं बजेट झालेलं आहे, जे संगीतसाठी मी वेअर करणार आहे त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन आणि मी माझा पूर्ण लुकही दाखवेन की म्हणजे मी कसा मेकअप केला होता, लुक कसा केला होता, हे सगळं मी तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये दाखवेन. सो येस, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जसं मी मगाशी म्हणाले की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेअरही तुम्ही करू शकता जर कोणाला रिव्ह्यू हवे असतील, कारण आता लगीन सराई आलेली आहे, लगीन घाई सगळ्यांच्या घरी असेल. नवीन नवीन असे घागरे घ्यायचे असतील, नवीन नवीन लेहंगे घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.